अमरावतीमध्ये कोरोनाची धास्ती, 5 नव्या रुग्णांची नोंद तर 52 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। राज्यामध्ये कोरोनाच्या 117 नव्या रुग्णांची नोंद तर मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 25 रुग्ण आढळले। अमरावतीमध्ये कैद्यांच्या गटामध्ये गँगवॉर, तुरुंग अधिकाऱ्यांवरही केला हल्ला, 10 जणांवर गुन्हा दाखल। बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांचा पैसा घेऊन फरार झालेल्या जग्गूची 57 लाखांची मालमत्ता जप्त, शोध घेण्यासाठी एसआयटीची स्थापना। सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविकांचा कॅन्डल मार्च, मानधनवाढीसाठी आणि या व्यतिरिक्त इतर विविध मागण्यांसाठी केलं आंदोलन। राज्यामध्ये 13,000 नव्या अंगणवाड्या, सरकारवर वार्षिक 140 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील साठवण तलावातनं अवैध पद्धतीनं मुरुम उत्खनन सुरू, उत्खनन करणाऱ्यांसोबतच त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कारवाईची मागणी। पंढरपूरमध्ये शिवपुराण कथा यात्रेच्या निमित्तानं मोठी गर्दी, चंद्रभागेच्या पात्रात महादेवाची पिंड साकारली, चंद्रभागेच्या पात्राचं रक्षण करण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचं साकडं। धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 तासच वीज पुरवठा, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी संकटात। धाराशिवमध्ये महावितरणची 173 कोटींची योजना, विजेची तूट कमी करण्यासाठी होणार प्रयत्न। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं, धोकादायक वळणांमुळे अपघातांचं सत्र सुरूच। वंदे भारत एक्सप्रेसची मनमाड ते जालना रेल्वे मार्गावर ट्रायल रन यशस्वी, शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार। नांदेड शहरातील ड्रेनेज लाईनची कामं संथ गतीनं सुरू, आमदार कल्याणकरांनी पालिका अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। नवी मुंबईमध्ये आज पाणीबाणी, मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नांदेड शहरातल्या नंदीग्राम सोसायटी भागामध्ये 3 दुकानांना भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। मुंबईतील जुहू, कुलाबा आणि बीकेसी भागामध्ये सर्वाधिक खराब हवा, प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना। पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून 314 सोने चांदीच्या दागिन्यांची नोंदच नाही, मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी। आणि नांदेडमध्ये बेटी पढाओ बेटी बचाओ अभियानाच्या जनजागृती मोबाईल व्हॅनचं उद्घाटन, जिल्ह्याभरात केली जाणार जनजागृती।